शिवसेना ठाकरे गटाने मराठवाड्यामध्ये 4 जागा लढवून 3 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला। फक्त एका मतदारसंघात त्यांचा पराभव झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा झालेला पराभव शिवसैनिकांच्या मनाला चटका लावणारा ठरला। शिवसेनेनं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरवर भगवा झेंडा फडकवला, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे सलग दुसऱ्यांदा पराभूत झाले। चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे 2019 आणि 2024 मध्ये पराभूत झाले, तर त्यांच्याच पक्षाचे 3 उमेदवार विजयी झाले। मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांनी धाराशिवमधून दणदणीत विजय मिळवला। परभणीतून संजय जाधव देखील त्यांची खासदारकी राखण्यात यशस्वी झाले। हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांनी विजय मिळवला। मराठवाड्यातील शिवसेनेची पहिली शाखा चंद्रकांत खैरेंनी स्थापन केली होती। संभाजीनगर जिल्हा आणि मराठवाड्यात शिवसेनेचा झंझावात पोहोचवण्यात चंद्रकांत खैरे यशस्वी ठरले होते आणि त्यामुळेच 1995 मध्ये युतीच्या सरकारमध्ये चंद्रकांत खैरे कॅबिनेट मंत्री झाले होते। त्यानंतर लोकसभेच्या 1999, 2004, 2009 आणि 2014 मधील निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली होती। संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या 6 पैकी 5 आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती। अशा बिकट स्थितीत चंद्रकांत खैरेंनी संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाचं निशाण कायम ठेवण्यासाठी परिश्रम घेतले होते। तरीही चंद्रकांत खैरेंचा झालेला हा पराभव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या जिव्हारी लागणारा ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।